आकाशवाणी मुंबई. श्रोते हो, सादर करीत आहोत कार्यक्रम दाद संवाद. सहभागी होत आहेत ज्योत्स्ना आणि नैनिशा मुळावकर. सोहम हर डमरुबाज, सोहम हर डमरुबाज, सोहम हर डमरुबाज. उसके सुर तालों के, उसके सुर तालों के सुख कारक झूले पर, सुख कारक झूले पर झूम रहे सरिता सर, झूम रहे सरिता सर, झूम रहे सरिता सर. भुवनत्रय गाजे, भुवनत्रय गाजे. सोहम हर डमरुबाज, सोहम हर डमरुबाज, सोहम हर डमरुबाज, सोहम हर, सोहम हर, सोहम हर डमरुबाज. वाह, क्या बात है. मी तर अगदी तल्लीन झाले. असं वाटलं की हे गाणं संपूच नाहीये. खरंच संगीत आपल्याला किती आनंद देतं ना. खरंय आई, तुम्ही इतकी छान दाद दिलीत या गाण्याला की त्यामुळे मला तर स्वतःला खूप आनंद झालाच आणि नव्याने गायला स्फूर्तीही मिळाली. आणि म्हणूनच दाद कशी द्यायची ना, याबद्दल अनेक आपल्या मराठी साहित्यिकांनी इतकं सुंदर लिहून ठेवलेलं आहे. खूप ललितलेख असे आहेत की ज्याच्यामध्ये कसा बरं कलेचा आस्वाद घ्यावा हे सांगितलेलं आहे. आणि आपलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे त्यांनी तर आपल्याला मार्गदर्शन केलं या विषयावर. ते म्हणतात की तुमच्या उपजीविकेसाठी तुम्ही योग्य विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग तुम्ही निष्ठेने करा, जिद्दीने करा, पण तेवढ्यावर नका थांबू. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, खेळ, कोणत्या तरी कलेशी आपली मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग आहे ना, तो तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली जी मैत्री आहे ना, ते तुम्हाला का जगायचं ना ते सांगेल. क्या बात आहे. तर आपल्याला कधी थकवा आला तर आपण काय करतो, एखादी सुरेखशी कविता वाचतो, एखादं चित्र पाहतो. आता तुझ्या बाबतीत म्हटलं तर तू एखादं गाणं गुणगुणशील किंवा कोणीतरी वाद्य वाजवेल किंवा एखादा कॅरमचा डाव सुद्धा खेळेल, ज्याच्यातनं आपला जो आलेला ताणतणाव असतो तो आपण घालवतो आणि रिलॅक्स होतो. एखादा बुजुर्ग कलाकाराची रेकॉर्ड लावली, पंडित रविशंकरांची आपण सतार ऐकली, हरिप्रसाद चौरस यांची बासरी ऐकली, किशोरीताईंचं सहेलारे ऐकलं, तर आपल्याला किती आनंद मिळतो ना. खरंय खरंय. आणि मी तर असेही उदाहरणं बघितली आहेत की रेल्वेची तिकीटं गोळा करणं किंवा नोटा गोळा करणं हे सगळे छंद झाले, पण त्या छंदाचा आस्वाद घेऊनही आपण आपल्या मनाला किती आनंदी ठेवू शकतो ना. अगदी बरोबर. प्रसिद्ध लेखक माधव आचवल यांचं ना किमया नावाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये ललित लेखांचा तो संग्रह आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर विचार मांडलेले आहेत. आम्हालाही ऐकायला नक्कीच आवडतील. त्यांचं म्हणणं असं आहे की रोजच्या जीवनात आपली नजर, आपले कान सगळ्या संवेदनानं बोथट बनतात, मन अगदी निब्बर होतं. मग या सांस्कृतिक अनर्थातून आपलं जीवन वाचवायचं असेल तर एका नव्या सौंदर्यलक्षी तरल जाणीवेकडे आपण वाटचाल करायला हवी. साऱ्या अंगाअंगातून संवेदनाचा चाफा फुलवायला हवा. म्हणजे काय करायचं माहितीये का नाही निशा, मोकळ्या आतुर सज्ज मनाने आपल्या भवतालाशी ना आपण जिव्हाळा साधायला पाहिजे. आणि हे जर का आपलं मैत्र जुळलं तर मग आपलं जीवन चैतन्यमय होईल. ते पुढे म्हणतात की जर का आपल्याला चित्रकलेचा आनंद घ्यायचा असेल तर एखाद्या मित्राला बरोबर घेऊन आपण चित्र पाहायला जावं. त्या चित्राच्या समोर आपण उभं राहावं आणि अबोल आणि स्तब्ध राहावं. आधी ते चित्र, त्याचा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करावा आणि मधाचे थेंब साठवणारं मोहळ असतं ना, अगदी तसं त्या चित्रासमोर उभं राहावं. त्या चित्रामध्ये व्यक्त होणाऱ्या भावविश्वाशी आपलं आधी ट्युनिंग जमायला पाहिजे. आणि ते चित्र म्हणजे त्यांच्या भाषेत रंग, रेषा, आकृतींची ती एक बंदिश असते. आणि ते चित्र पाहत आपण मित्राशी मग हलक्या आवाजात बोलावं, दृश्यामध्ये मिसळून जाणाऱ्या पार्श्वसंगीतासारखं. मित्राच्या एकाग्रतेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जाणीवेच्या त्या कळीला बोटांनी स्पर्श करायचा, ती उमलावी,
पण ती त्या बोटाच्या स्पर्शाने उमलली की आपसूक उमलली हे अगदी कळूच नाहीये. मग त्या चित्रातली दर्द त्या मित्राला पण जाणवायला लागेल आणि ती त्याला जाणवली ना की त्याने आपल्याकडे वळवून पाहावं. वा. त्या नजरेत आपला अजून थोडा कुठे उरलेला सांगण्याचा जो मीपणा असतो ना तोही गळून पडावा आणि दोघांनी चित्र पाहताना चित्रच होऊन जावं. क्या बात है, काय क्या सुंदर बात है. लिहिलंय त्याने. मुकपणे किती सुंदर बोलून गेलेत की चित्र म्हणजे आपणच आहोत जणू आणि आंतरविश्वात आपल्याला त्यांनी रंगवलंय. किती सुंदर सांगितलं माधव वाचवालांनी. कधी कधी काय होतं, आपण प्रदर्शनांना जातो, आपण चित्र बघतो, पण आपल्याला त्याचं पुरेसं ज्ञान नसल्यामुळे आपण त्याचा तितका रसास्वाद घेऊ शकत नाही. मला वाटतं प्रत्येकानीच त्याची प्राथमिक तयारी थोडीशी करायला हवी, थोडी प्राथमिक माहिती त्याची जाणून घ्यायला हवी, नाही का? तर आपण अंतर्मनाने त्याच्यामध्ये मिसळून जाऊ आणि अतिशय चांगला आस्वाद आपण त्या कलेचा घेऊ शकतो. तर सगळ्यांनीच हा प्रयत्न करायला हवा असं मला वाटतं. मला एक इथे अनुभव माझा स्वतःचा सांगायचा आहे की मी एकदा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन पाहायला गेले होते. तर तिथे वासुदेव कामत प्रख्यात चित्रकार त्यांचं चित्रप्रदर्शन होतं संतांची मांदियाळी. आणि तिथे काय होतं की आतमध्ये शिरतानाच एका तबकामध्ये सोनचाफ्याची फुलं ठेवली होती, एका तबकामध्ये मोगऱ्याची फुलं ठेवली होती आणि आत मी गेले तर पहिलंच चित्र होतं मोगरा फुलला, ते त्याचं टायटल होतं. आणि तिथे संत ज्ञानेश्वरांची समाधी मुद्रा चित्रित केली होती. त्या चित्रामध्येही मोगरा फुललेला होता आणि ज्ञानेश्वरांच्या मागे जी कमान होती ना त्याच्यावरती मोगऱ्याचा वेल गगनाला गवसणी घालायला निघाला होता. आणि त्यावेळेला मला जे जाणवलं ज्ञानेश्वरांचं, त्यांची जे समाधी मुद्रा जी होती त्याच्यामध्ये शांतपणा, प्रसन्नता जी दिसली, त्याने मीच इतकी भावूक होऊन गेले आणि मी विसरून गेले की मी चित्रप्रदर्शनाला आलीये आणि मी ते चित्र पाहतीये. मला वाटलं मी प्रत्यक्ष संत ज्ञानेश्वरांचं दर्शन घेतेय. तर अशी ना आपली भावसमाधी लागायला पाहिजे, तेवढा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे आणि त्या कलेची, त्या चित्रकाराची ती कुंचल्याची ताकद आहे तेवढी. मोगरा फुलला, मोगरा मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. आता आपण संगीत ऐकतो तर ज्ञानेश्वरांचा हा जो अभंग आहे मोगरा फुलला, तर आपण नुसता मोगरा फुलला हा अभंग न ऐकता त्याचं निरूपणही ऐकतो. आणि प्रत्येकाने वेगळं वेगळं आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे, तर आपल्या मनाला त्याचा जो अर्थ भिडतो. म्हणजे आता तुम्ही काय केलं, दाद तुम्ही जी दिलीत किंवा आस्वाद जो घेतलात, तर त्याच्यामध्ये ते गाणं पण कुठेतरी रिलेट झालं ना तुमच्या मनाला. त्या वेली तुम्हाला दिसल्या आणि ते इवलेसो लोप गगनाला ते भिडलंय. म्हणजे ती संगीत आणि चित्रकला शेवटी दोन्हीचा मेळ आलाच तिथे आणि तुमची सुंदर दाद आली. वा वा, क्या बात है. काय खरंच हा अपूर्व अनुभव आहे असं चित्र बघणं आणि आंतरिक होऊन जाणं आपल्या मनामध्ये. तर माझ्या वाचनात सुद्धा प्रसिद्ध लेखिका आहेत संजीवनी बोकील यांचा दाद कशी द्यावी हा एक लेख आलेला आहे माझ्या वाचनात. अरे वा, मला वाचायला आवडेल नक्की, मलाही ऐकायला आवडेल नक्कीच. त्या म्हणतात, कधी ही दाद अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, अशी खानदानी असते. अरे वा. तर कधी असा बालगंधर्व आता न होणे, अशी काव्यात्मक असते. तर कधी आपके पाव देखे बहुत हसीन है, इन्हें जमीन पर मत उतारिये मैले हो जाएंगे, अशी रुमानी असते. तर कधी कधी एक रात में दो दो चांद खिले, अशी आसमानी असते. वा वा. तर त्यांनी 3 प्रसंग आपल्याला इथे सांगितलेत की दाद त्यांना कशी मिळाली आणि कसा त्यांचा दिवस त्यामुळे प्रफुल्लित गेला. ते म्हणतात, परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये लिफ्टची वाट पाहत थांबलो होतो.
लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली. आतून 3-4 अमेरिकन महिला बाहेर आल्या. एक जण व्हीलचेअर ढकलत होती. बर एक सुंदर गोरीपान अशक्त मुलगी व्हीलचेअरमध्ये बसली होती. बर बिच्चारी. अशी करुणा माझ्या मनात जागी व्हायच्या आतच लिफ्ट बाहेर पडताना अचानक माझ्याकडे व सोनलकडे पाहत तिने म्हटले, युअर अटायर इज सो ब्युटिफुल. आय लाईक इट. छान छान. मला अशी चकित आनंदित सुगंधी करून ती दूर निघून गेली, पण तिचे ते शब्द मात्र माझे काही तास खास करून गेले. वा, त्यांना असं वाटलंच नव्हतं की ही व्हीलचेअर मधली मुलगी आपल्याला अशी दाद देईल. त्यांना ही अनपेक्षित दाद खरंच, मिळाली, खरंच, खरंच. त्यामुळे त्या सुखावून गेल्या. पुढे त्यांनी प्रसंग सांगितला. बर त्या सांगतात, त्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. दिवस मावळत चालला होता. भुकेपेक्षा दमल्याची जाणीव सगळ्यांनाच अधिक प्रकर्षाने होत होती. बर टेबलावरच्या मेनू कार्डमध्ये दही बुत्ती हा पदार्थ वाचून मोगॅम्बो एकदम खुशच हुआ. वा. काही मिनिटातच समोर आलेली मस्त हिरवीगार कोथिंबीर पेरलेली, कढीपत्ता, लाल मिरची, जिऱ्याचा तडका मारलेली, बर दह्याचा अदबशीर आंबटपणा असलेली पांढरी शुभ्र दहीबुत्ती समोर आली. वा वा वा. आणि क्षुधेचा सुप्त राक्षसच जागा झाल्यासारखा सगळ्यांनी ताव मारला. आहा हा हा, अशी दहीबुत्ती मी उम्र चाखली नव्हती. बर अन्नदात्यासाठी पोटातून आलेली दाद ओठापर्यंत आली होती, पण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार कशी? हे असं नेहमी बरेच वेळा होतं. बरोबर. वेटरला विचारून पाहिलं, पण तो म्हणाला, शेफ सर आता फार बिझी आहेत. मग सुचे ना काय करावं. खरे. त्याने दिलेल्या बिलाच्या पाठीमागेच लिहिले, शेफ साहेब, तुम्ही बनवलेली चविष्ट दहीबुत्ती कोणत्याही पंचपक्वान्नाला लाजवेल अशी आहे. वा. तेरे हात मुझे दे दे ठाकूर, असंही त्यांना म्हणा असं वाटलं तिथे. टेबलावरचेच गुलाबाचे फूल आणि चिठ्ठी वेटरच्या हातात दिली. बर मी म्हटले, कृपया तुमच्या शेफ साहेबांना द्याल का हो? तो वेटर मान हलवून निघून गेला. बर. वेटर निघून गेल्यावर मला माझा लेख काय म्हणाला. काय? मला माझा लेख म्हणाला, तुम्हाला खरंच असं वाटतं की हा वेटर तुमची चिठ्ठी देईल त्या शेफ साहेबांना? मी म्हटलं, त्याचा विचार मी करतच नाही. मी दाद दिली, संपलं. खरंय. आणि जर ती दिली नसती ना, तर मात्र मी पाककलेवर अन्याय केल्यासारखं मला वाटत राहिलं असतं. वा. असं पटकन दाद द्यायला हवी. आवडली. मी दाद दिली, माझ्या भावनेतून मुक्त झाले, मला छान वाटलं, बास. वा, व्हेरी गुड. किती छान ना. जसं आपण चित्रकला, संगीत हे आहे, खेळ आहे, अनेक विषय आहेत, सगळ्या कला आहेत, तर किती पाककलेचा छान आस्वाद घेतलाय की आपण जीव ओतून त्याच्यामध्ये तो पदार्थ सजवत असतो, त्याला चव आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असं कोणी दाद जर खरंच आपल्याला मिळाली, आणि खरंच असं अनेकदा होतं की शेफ पर्यंत आपण पोहोचू शकत नाही, ती दाद पोहोचू शकत नाही, पण किती छान आयडिया ही आता आपल्याला मिळाली की आपणही असं करू शकतो. हॉटेलमध्येच काय, आपल्या घरी सुद्धा जेवताना आपल्याला पदार्थ आवडला तर पटकन दाद दिली तर करणाऱ्याला सुद्धा त्याच्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अजून पंचपक्वान्न वाढण्याची तितकीच ताकद मात्र क्षणात येते या एका दादेमुळे. खरं. आणि क्रीडा ही पण एक अशी कला आहे की तिथेही दाद दिल्याशिवाय आपल्याला काही राहवत नाही. तर क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा सचिन उतरतो, तर तो उतरणार आहे याची चाहूल लागल्यानंतर सगळे प्रेक्षक जोर जोरात त्याच्या नावाने ओरडायला लागतात, सचिन सचिन सचिन. सगळीकडे एकच आवाज आपल्याला ऐकू येतो. त्यामुळे काय होतं की त्याला स्फुरण चढतं आणि मग त्याची बॅट मात्र चौफेर फिरू लागते. खरंय. म्हणजे ही दाद अशी झाली, मला वाटतं की ती कला सादर करण्याच्या आधीची दाद आहे. चांगली दाद मिळाल्यामुळे आपल्याला किती स्फुरण चढतं. तर ह्याचा उत्तम नमुना म्हणजे मला वाटतं हे क्रीडा विषय मी जे आता सांगितलं ते असावं, नाही का? म्हणजे हे जे आपण आता क्रिकेटच्या खेळातलं म्हटलं, त्याचप्रमाणे विम्बल्डनमध्ये पण आपण बघतो टेबल टेनिस खेळताना त्या खेळाडूची जी लय असते ना, ती लय पाहताना त्याच्या सौंदर्यावरच आपण मोहित होतो. तर असंच सुंदरतेच्या सुमनांवरचं दव आपण नेहमी चुंबून घेतलं पाहिजे. अशी वृत्ती आपली एकदा बनली ना की मग आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधल्या सौंदर्याचं आपल्याला भान येतं आणि मग आपण दाद देऊन जातो. हे करण्यात आपण समोरच्याला किती आनंद देतो याची सुतराम जाणीव नसते. तो अहंकारी अभिनिवेश पण नसतो. सहजपणे एखाद्या उमलत्या फुलाला कुरवाळावं,
एखाद्या गोंडस बालकाच्या गालावरून हात फिरवावा, तितकी सहज कृती ही असते. पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे 4 क्षण घमघमून जातात आणि कधीकधी अवतीभोवतीच्या कुणाकुणाच्या मनावर सुगंधाचे 4 थेंबही शिंपडले जातात. हा असा इतका सहज व्यवहार होतो आणि बिनबोभाट होतो. एखादं फूल विनासक्ती उमलावं ना, अगदी तसं. क्या बात आहे. हे ऐकल्यावर आता अजून अजून जाणवायला लागलंय की आपण मोकळ्या मनाने, कोणालाही न लाजता, कुठलाही न्यूनगंड मनात न ठेवता उत्स्फूर्त दाद द्यायला हवी. जे जे आपल्या मनाला भिडलंय ना, जे जे आपल्याला आवडलंय, ज्याने आपल्या मनात घर केलंय, त्याला दाद ही मिळालीच पाहिजे. व्यक्त व्हायला पाहिजे. व्यक्त होणं फार गरजेचं आहे, खरंच आहे. तर आजपासून आपण सगळेच उत्स्फूर्त दाद नक्की देऊया, रसास्वाद घेऊया जितका आपल्याला शक्य होईल तेवढा. अगं, माझ्याकडे इंदिरा संत, थोर साहित्यिका, त्यांच्या 4 ओळी आहेत याच्यावरती. वा. त्या असं म्हणतात की ज्या वेळेला आपण एखादी कविता वाचतो ना, तर ती कशी बरं वाचायची. तर त्यांनी एक छान उदाहरण दिलंय. त्या म्हणतात की आपण जर का तळ्याच्या, नदीच्या काठाने चालत असू ना, तर चालताना आपण अलगद त्या पाण्यात जातो आणि त्या पाण्यात गेल्यावरती आपल्याला तो थंड थंड पाण्याचा स्पर्श पहिला येतो आणि त्यानंतर आपण अजून पुढे जातो तर आपल्या कमरेपर्यंत पाणी येतं. थोडं पुढे गेल्यावर गळ्यापर्यंत पाणी येतं. मग तिथे मात्र आपण काय करतो, आपण आपले हात वापरायला लागतो आणि पोहायला लागतो आणि त्या पाण्याच्या स्वाधीन होतो. इंदिरा संतांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला कवितेचा रसास्वाद तुम्हाला घ्यायचा असतो ना, तेव्हा तुम्ही असंच त्या कवितेच्या स्वाधीन व्हायला पाहिजे. म्हणजेच मग तुम्हाला त्याचा चांगला रसास्वाद घेता येईल. ज्याचं मन प्रगल्भ आहे, संस्कारित आहे, सूक्ष्म संवेदना ग्रहण करणारं आहे, तरल आहे, त्यांना कविता लगेच समजेल. वा. तेव्हा कविता वाचताना त्यांची कल्पना की रसिक वाचकाच्या मनात नाना विविध तरंग उठतात. कसं, त्यांनी उदाहरण दिलंय सतारीचं. सतारीच्या मुख्य तारांवरनं आपण बोटं फिरवतो त्यावेळेला जर का सुरात लावलेली सतार असेल ना, तर त्याच्या खालच्या तारा सुद्धा कंपनाने बोलू लागतात. अगदी तसंच काव्याचा आस्वाद घेताना आपल्याला असा सर्व प्रकारे त्याचा आनंद घेता येतो. खरंय खरंय. शांताबाई पण ह्या बाबतीत असं म्हणतात, माझे काव्य रसाळ रंजक असे, ठावे जरी मनमना, द्या हो दाद अशी रसिक हो, का मी करू याचना, का मी करू याचना. समर्पित होऊन त्याचा आनंद घेणं, किती छान गोष्ट सांगितली. अगदी महत्वाचं आहे, शिकण्यासारखं आहे अगदी. आई, माझ्याही वाचनामध्ये एक कविता आली आहे की एखाद्या उत्तम कलाकाराने उत्तम कलाकाराला दिलेली दाद. बर. इथे कोणी कोणाला दाद दिली? यशवंत देवांनी लता मंगेशकरांना दिलेली ही दाद आहे. अरे वा. माझ्या मनाला ही खूप भावली कविता की किती सूक्ष्म बारकाव्याने त्यांनी ते बांधलंय काव्यामध्ये आणि इतकी सुंदर दाद त्यांनी दिलेली आहे. ऐकूया आपण. नक्की नक्की. सगळे गाती सूर लावणी, जीव लावणी गातो कोण. सगळे गाती सूर लावणी, जीव लावणी गातो कोण, कवितेच्या गर्भात शिरुनी, भावार्थाला भिडतं कोण. वा. आपल्याला माहितीये की लता दिदी या शब्दांना भिडत नाहीत, तर त्या भावार्थालाच भिडतात. बरोबर. आणि आपल्या सुरात नावून तो शब्द रसिकांच्या पदरात टाकतात. पुढे ते म्हणतात, गीतामधली भाववादळे सबल स्वरांनी झेली कोण. गीतामधली भाववादळे सबल स्वरांनी झेली कोण, आणि अहंकार फेकुनी सुरांना ममतेने कुरवाळी कोण. छान. म्हणजे हेही त्यांनी सांगितलंय की किती छान ना, की अहंकार फेकून आपण कायम सुरांना कुरवाळत राहिलं पाहिजे, जी समर्पणाची आपली जी भावना आहे. बरोबर. नाभीतून ओंकार फुटावा तसे सहज गातो कोण. वा. नाभीतून ओंकार फुटावा तसे सहज गातो कोण, आणि गाता गाता अक्षर अक्षर सावधतेने जपतो कोण. वा वा. शब्दांच्या पलीकडले स्पंदन सुरातून आळवतो कोण. शब्दांच्या पलीकडले स्पंदन सुरातून आळवतो कोण. पुढचा बारकावा बघा. गीतामधली विरामचिन्हे तीही बोलकी करतो कोण. वा वा वा. गीतामधली विरामचिन्हे तीही बोलकी करतो कोण. निजस्वराचा पहिला श्रोता आपला आपण होतो कोण. निजस्वराचा पहिला श्रोता आपला आपण होतो कोण. विश्वामधल्या रसिक कोळाशी हित गुज करतो कोण. हित गुज करतो कोण. आणि या सगळ्याचं एकच उत्तर आहे मला वाटतं, लता दिदी मंगेशकर.
अगदी बरोबर. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी इतकं सुंदर गाऊन सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. खरंच आहे, त्या खरंच आहे. सुरांवरचं त्यांचं प्रेम आणि प्रत्येकाच्या मनात त्याच घर करून आहेत. खरंय, नक्कीच खरंय. त्यांचा आवाज अजूनही आपल्या कानात घुमत असतो. आणि असंच म्हणजे तू जसं यशवंत देवांची कविता सांगितली तशीच माझ्याकडे पण सुरेश भटांनी आशा भोसले यांना वाढदिवसानिमित्त दिलेली दाद आहे वा. त्यांच्या गाण्याला. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात ज्या भावना आहेत ना आशाताईंचं गाणं ऐकतानाच्या, त्याच भावना त्यांनी गुंफलेल्या आहेत त्या कवितेमध्ये आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या वा वा. वाढदिवसानिमित्त. आपल्याला माहिती आहे 90व्या वर्षी सुद्धा आशाताई अजूनही तरुणच आहेत. तरुण एव्हरग्रीन आहेत त्या खरंच. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. आता न तुझे कुठल्याही जखमेशी देणे घेणे, पाऊस तुझ्यावर साऱ्या सौख्याचा बरसत राहो. हा कंठ तुझा अलबेला, हा कंठ तुझा अलबेला, हा रंग तुझा मतवाला, तलवार तुझ्या गाण्याची बिजली समचमकत राहो. तू सरगम सुखदुःखाचा जपलास कसा उमजेना, तू सरगम सुखदुःखाचा जपलास कसा उमजेना, तो कैफ तुझा माझ्याही धमन्यातून उसळत वा राहो. वा वा वा. तुझं बघून हटल्या मागे आलेल्या वादळ लाटा. जीवनामध्ये अनेक वादळ लाटा आल्या पण त्या गेल्या सगळ्या मागे हटून. तुझं बघून हटल्या मागे आलेल्या वादळ लाटा, सुखरूप तुझ्या गीतांचे गझलांचे गलबत राहो. वा वा. तू अमृतमय मद्याचा खळखळता अक्षय प्याला, एक एक घोट सुकलेल्या शब्दांचा फुलवत राहो. वा. ही सांजन आयुष्याची, ही सांजन आयुष्याची आताच उजाडत आहे. चंद्राला उमगून गेले, सूर्याला समजत राहो, सूर्याला समजत राहो. किती छान. अंबरीश मिश्र यांचं एक सुरेख पुस्तक माझ्या वाचनात आलं, शुभ्र काही जीव घेणे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी विदुषी शोभा गोरटू यांच्या गाण्याचा आस्वाद घेणारा अप्रतिम लेख लिहिला आहे. वा. शोभा गोरटू यांच्या गाण्याला ते चंद्रदेवतेचं गाणं म्हणतात. बाई निषट जलावला की तो त्यांना जलाशयातील सांदण्यासारखं वाटतं. काय उपमा देत किती आहे. सुरेख. त्यांनी शोभाताईंचा एक किस्सा सांगितलाय त्या पुस्तकामध्ये. शोभा गुरटू एकदा कानपूरला राधाकृष्ण मंदिरामध्ये गेल्या होत्या. पुरातन मंदिर. त्यांनी राधाकृष्णाचं दर्शन घेतलं आणि मग त्यांच्या मनात असं आलं की इथे या राधाकृष्णाच्या मूर्तीसमोर बसून आपण काहीतरी गावं. मग त्यांनी पुजाऱ्याकडे पेटी मागितली. पुजाऱ्याने पण पेटी दिली. बाईनी पेटी उघडली, षड्ज लावला आणि त्या काय गायला लागल्या, म्हारो प्रणाम बाके बिहारी. तर ती त्यांची गाजलेली रचना आणि ती इतकी सुंदर त्या गात होत्या, तल्लीनतेने गात होत्या. तेवढ्यात काय झालं, एक कुठून तरी डौलदार पक्षी आला देखणा आणि तो उडत उडत त्या मंदिरात आला. त्या मूर्तीपाशी एक जलपात्र ठेवलं होतं. बरं. त्या जलपात्रामध्ये त्याने आपले पंख बुचकळले, चोच पाण्यात बुडवून स्वच्छ केली, पाय दुमडले आणि तो त्या मूर्तीपाशी बसला आणि तल्लीनतेने तो बाईंचं गाणं ऐकू लागला. म्हणजे आपण इतका वेळ जे म्हणतोय की आपण एकमेकांना दाद द्यायला हवी संगीताला, तर इथे तो पक्षी जणू काही परमेश्वराचं रूप आणि तो तिथे आलाय आणि बाईंचं गाणं ऐकतोय. हा सुंदर अनुभव त्यांनी लिहिलाय. आणि जेव्हा ती बंदिश संपली त्याबरोबर तो पक्षी परत त्याने त्या जलपात्रात आपले पंख उडवले, चोच बुडवली, ओली केली आणि तो अज्ञाताकडे निघून गेला. तर जोपर्यंत शोभाताई होत्या तोपर्यंत त्यांना त्या पक्षाचा ध्यास होता. हा कुठून बरं आला असेल, कसा बरं आला असेल. चंद्रदेवता जेव्हा गाते ना तेव्हा तिच्या खांद्यावर असा डौलदार पक्षी बसतो असं म्हणतात. म्हणूनच त्यांना चंद्रदेवतेची उपमा त्यांनी दिली. आणि या अलौकिक स्वरांना जणू काही परमेश्वरानेच दाद दिली त्या पक्षाच्या रूपाने येऊन. तर हे त्यांनी जे प्राणपणाने आळवलं असेल ना, म्हारो प्रणाम बाके बिहारी, मला वाटतं ते गाणं तूही थोडं गुणगुणावं आमच्यासाठी. नक्कीच मी प्रयत्न करते. मारो प्रणाम बाके बिहारी जी, मारो प्रणाम बाके बिहारी जी, मारो प्रणाम
बाके बिहारी जी मारो प्रणाम। मोर मुकुट माथ्या तिलक बिराग्या, मोर मुकुट माथ्या तिलक बिराग्या, कुंडली अलकाकारी की, कुंडली अलकाकारी की मारो प्रणाम। बाके बिहारी जी मारो प्रणाम, प्रणाम, प्रणाम। वा, अतिशय सुंदर. मी मनाने ना अगदी त्या कानपूरच्या राधाकृष्ण मंदिरात जाऊन पोचले. फार सुंदर गायलीस. संगीताचा आस्वाद आई कसा घ्यावा? हम्म, मैफल ही कधीच कलाकारांची नसते. हम्म, ती जितकी कलाकारांची असते तितकीच ती रसिकांची सुद्धा असते. खरंय. हं, गायकाची कणीदार तान संपताच तो जेव्हा समेवर येतो हम्म, तेव्हा क्या बात है, वा वा, हं, अशी आलेली दात खूप महत्वाची. बरोबर. ही दात काय करते? ही दात कलावंतांच्या हृदयात मिसळून जाते. मिसळली की काय होतं? हम्म, त्याचा किनारा चिंब होतो, कष्टांची वाळू जणू विरघळून जाते आणि साधनेला सुगंध येऊ लागतो. वा या कणकण चांदण्यावरच कलावंत जगत असतो, फुलत असतो. वा वा, मस्त. विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांची मी मुलाखत एक ऐकली होती. हम्म, तर त्यामध्ये त्या म्हणतात, हम्म, जेव्हा तुम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला जाताना तेव्हा तुम्ही काय करायला हवं? हम्म, सभागृहाच्या बाहेर पादत्राणापाशी तुमचं पद, हुद्दा, शिक्षण, अधिकार सर्व काही उतरून ठेवा खरंय. आणि अतिशय निर्लेप मनाने ते संगीत ऐकायला बसा, त्याचा रसास्वाद घ्या आणि मन मोकळी दाद द्या. वा, म्हणजे शास्त्रीय संगीत ऐकताना किंवा कोणताही संगीत कला प्रकार पाहताना आपल्याला हा अपूर्व आनंद मिळायचा असेल तर आधी आपलं मन निर्लेप पाहिजे. खरंय खरंय. आणि आपण तन्मयतेने त्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे. या शास्त्रीय संगीताच्या मैफिलींबद्दल आपण बोलतो आहोत तर त्यातच मला असं म्हणायचंय की कालजयी कुमार गंधर्व या पुस्तकामध्ये प्रभाकर जठारांनी एक लेख लिहिलाय कुमार गंधर्वांच्या गाण्याबद्दल. आता कुमार गंधर्वांचं गाणं हे अलौकिक आनंद देणारं गाणं आहे. प्रभाकर जठार असं म्हणतात की पंडित कुमार गंधर्व यांची ज्यांनी प्रत्यक्ष बैठक ऐकली आहे ना त्यांनी अनुभवलं असेल की कुमारांचं गाणंच श्रोते ऐकत नाहीत तर त्यांचे तानपुरेही ऐकतात. कारण कुमारजी स्वतः सुरेल जुळलेले तानपुरे एकाग्रतेने ऐकत असतात. ते पाहून नकळत आपणही ते तानपुरे ऐकू लागतो. हळूहळू ते अधिक स्पष्ट होऊ लागतात आणि मग त्या नादब्रह्माने संपूर्ण सभागृहामध्ये नीरव शांतता पसरते. अवांतर चित्तवृत्तींचा लय होतो आणि मग कुमारजी आणि तुम्ही एकमेकांच्या जवळ येता. आपण सगळ्यांनी मिळून एका दिव्य आनंदाचा शोध घ्यायचा आहे. एका अपूर्व आनंद यात्रेला आपण निघालो आहोत असं जणू कुमारजींना वाटतं. तर सर्वांनी मिळून अशा उपनिषदीय रम्य कल्पनेमध्येच कुमारांच्या मैफिलीचं आगळेपण आहे. आरती प्रभू असं म्हणतात, तो न गातो ऐकतो तो सूर आपला आतला. कुमारांचं गाणं आज सतत चालू असतं आणि ते ऐकता ऐकता जे काही सूर बाहेर उमटतात ना त्याचंच तर गाणं तयार होतं. वा वा. आणि मग पुढे कुमारजींनी मांडलेल्या सुरांच्या पूजेमध्ये आपण नकळत सामील होतो आणि अलौकिक आनंदाचे धनी होतो. हा आनंद खरंच म्हणजे अवर्णनीय आहे त्या मैफिलीतला. एकदा पंडित भीमसेन जोशी यांचाही स्वरमेघ असाच बरसला. तो ऐकल्यावरती कवी विंदा करंदीकर सहज म्हणून गेले, अमृताचे डोही बुडवले तुम्ही, बुडता आम्ही धन्य झालो. मी पण संपले झालो विश्वाकार, स्वरात ओंकार भेटला ग, स्वरात ओंकार भेटला ग. वा वा वा. मला पण असं वाटतं की असा ओंकार आपल्यालाही भेटावा. पण ही अतिशय अवघड गोष्ट आहे. कदाचित ही साधनाच असू शकेल.
असं वाटतं मला. अगदी खरंय. आणि या सगळ्यानंतर मला असं वाटतंय की संत ज्ञानेश्वर सुद्धा या बाबतीतच सांगून गेलेले आहेत. माऊली म्हणतात, घेणे दिजे एके ऐसे आम्ही केले, आनंद देणारा कोण आणि घेणारा कोण हे द्वैतच संपलं. ना देण्यात मोठेपणा ना घेण्यात कमीपणा, देणारा मीच घेणाराही मीच. इतकं सायुज्य जेव्हा होतं ना, तेव्हा ती मैफल केवळ मैफल राहत नाही, तर आनंदाचा डोह बनून जातो. अस्तित्वाच्या फक्त अलवार लहरी होऊन जातात आणि त्यावर कलावंत आणि कलासक्त दोघंही झुलत राहतात. कलावंत भरभरून बरसत राहतो आणि कलासक्त होत राहतो चिंब चिंब. पुढून कला उधळत राहतीये आणि समोरून कृतज्ञता. अशी ही मैफिल रंगायला हवी. तेव्हा मला वाटतं आपण यापुढे प्रयत्न करूया की जीवन गाणं गात राहूया आणि छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेत जगूया, व्यक्त होऊया, मनमोकळी दाद देऊया, नाही का? नक्कीच. आता जाता जाता मला वाटतं की तुझं 2 ओळी गाणं आम्हाला ऐकायचं. अगदी नक्की. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. श्रोतेहो, दाद संवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. सहभागी झाल्या होत्या ज्योत्स्ना आणि नैनिशा मुळावकर. सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.